तर बघा मित्रांनो, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं प्रमाण दिलं आहे आपल्याला 10-11 आणि विचारलं आहे नफा टक्केवारी. तर आता इथे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. दहास 11. तर आता यांच्यामध्ये एकचा नफा झाला. नफा जो होतो तो नेहमी खरेदी किमतीवर होतो. तर आता टक्केवारी ती पण नफ्याची काढायची म्हणजे प्रॉफिटची. तर 1 युनिटचा नफा 10 युनिटवर झाला आणि टक्केवारी काढायची, त्यामुळे 100% गुणले. तर 10% हा आपला टक्केवारी आली. तर ऑप्शन क्रमांक ए. बघा मित्रांनो, प्रश्न दिला आहे, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं प्रमाण 186-206 आहे. तर वस्तूवरील नफा टक्केवारी विचारली. म्हणजे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस, खरेदी विक्री यांचं प्रमाण दिलं आहे 186-206. आता सगळ्यात आधी याला आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे याचा पुन्हा रेशो काढू. तर आता 2 भाग जाईल दोघी संख्यांना. बघा, 2×9=18, 2×6, 2×10=20, 2×6. आता यांचा हा रेशो फायनल आहे. खरेदी किमतीवर विक्री किमतीत एकूण 10 अंकांची वाढ झाली. म्हणजे आता जर आपल्याला टक्केवारी काढायची राहिली तर प्रॉफिट पर्सेंट म्हणजे नफा टक्केवारी बरोबर 10 युनिटची वाढ झाली. पण कशावर झाली? CP कॉस्ट प्राईस म्हणजेच खरेदी किमतीवर, म्हणजेच 93वर. आणि टक्केवारी काढायची म्हणून 100%ने गुणलं. तर आता हे झालं 2-3 हजार, 100-10,000 बाय 93. इकडे टक्केवारी 10, 93, 10, 30 उरले 70/93. हे उरलेली संख्या आणि ही जिच्याने आपण भागतोय ती, आणि हे पर्सेंटेज हे आपलं. बघा मित्रांनो, प्रश्नात काय दिलं आहे, जर एखादं पुस्तक 20% नफ्यावर विकलं गेलं तर त्याची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं प्रमाण विचारलं आपल्याला. तर म्हणजे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईसचं प्रमाण विचारलं आहे आपल्याला. याचं फ्रॅक्शन काढावं लागेल. 20%ची आपल्याला किंमत माहिती आहे, 1/5. म्हणजे इथे ही CP आहे, ही म्हणजे खरेदी किंमत आहे. कारण की नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर मोजला जातो. आणि हा 1 म्हणजे हा 5वर झालेला नफा, ही असते आपली SP सेलिंग प्राईस म्हणजेच विक्री. तर आता 5 जर CP म्हणजे खरेदी किंमत असेल आणि +1 म्हणजे 6 सेलिंग प्राईस म्हणजे विक्री किंमत, तर यांचा रेशो आला 5/6, म्हणजे आपला ऑप्शन B. बघा मित्रांनो, प्रश्नात काय दिलं आहे, एखादं पुस्तक 300% नफ्यावर विकलं गेलं तर त्याची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं प्रमाण विचारलं आहे. तर 300% नफा म्हणजे प्रॉफिट
300%, तर याची आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू माहिती आहे. 300 डिवाइड बाय 100 म्हणजेच आता ही 100 म्हणजे काय तर खरेदी, कॉस्ट प्राईस, कारण की कॉस्ट प्राईजवरच नफा किंवा तोटा मोजला जातो. तर यांचा रेशो येतो, हा 1 म्हणजे खरेदी किंमत आणि हा 3 म्हणजे या खरेदीवर झालेला नफा. म्हणून आपला खरेदी आणि विक्री यांचं प्रमाण येतं खरेदी 1 विक्री 3, हे प्रमाण आहे आपलं 1:3. हे बरोबर आहे का मित्रांनो? तर नाही, हे चुकीचं आहे. इथेच खूप मोठी गल्लत होते. तर बघा, खरेदी किमतीवर 300%चा नफा झाला आहे, म्हणजे आपली विक्री किंमत ही 3 नाही आहे, तर या एकात हे 3 मिळवले असता 4 होतात. त्यामुळे खरेदी किंमत आपली 1 असून विक्री किंमत 1 अधिक 3 बरोबर 4 ही आहे. म्हणजे आपले बरोबर उत्तर 1:4, म्हणजे ऑप्शन नंबर 3. नाही तर लगेच 2 नंबरचा ऑप्शन आपण टिक केला असता. प्रश्नात काय दिलंय, जर एखादे पुस्तक 25% तोट्यावर विकलं गेलं असेल तर खरेदी किमतीचे विक्री किमतीशी प्रमाण काय असेल? प्रमाण विचारलंय. तर 25% तोटा होतोय, तोटा 25%. आता याची 25%ची आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू माहिती आहे. कशी काढायची? 25/100 म्हणजे 1/4. पण हा तोटा झालाय म्हणजे हा मायनस. तर आता खरेदी किमतीचे विक्री किमतीचे प्रमाण. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो, म्हणजे खरेदी किमतीचा रेशो हा 4. तर खरेदी किंमत 4. आता विक्री किंमत. आता मागच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे नफा झाला म्हणून बेरीज झाली होती, पण इथे तोटा होतोय त्यामुळे वजा होते. म्हणजे 4तनं 1 वजा केला तर 3, म्हणजे विक्रीचा रेशो 3, विक्रीचं मूल्य 3. तर आपला रेशो आला, जे आपलं प्रमाण आलं 4:3, म्हणजे आपला ऑप्शन. बघा मित्रांनो, या प्रश्नात काय विचारलंय, जर 450ला एक पुस्तक विकून 20% तोटा सहन करत असेल तर 20% नफा कमवण्यासाठी ते किती रुपयांना विकावं लागेल? तर आपल्याला दिलं आहे लॉस्ट म्हणजे तोटा 20%, आणि विक्री किंमत दिली म्हणजे सेलिंग प्राइस दिली 450, म्हणजे 450ला विकून त्यांना 20% तोटा होतोय. आता प्रॉफिट 20% होण्यासाठी, म्हणजे नफा 20% होण्यासाठी ते किती रुपयांना विकावं लागेल? म्हणजे असं म्हणू शकतो हे SP1 आणि SP2. तर बघा मित्रांनो, 450 रुपयांना विक्री करताना 450 रुपये ही विक्री किंमत आहे, आणि आता आपल्याला खरेदी किंमत काढायची. म्हणजे जर लॉस्ट 20% होतोय, तर आपल्याला 100%तनं 20% जातील. आता 100% म्हणजे खरेदी किंमत ही नेहमी 100%च असते, आणि आपल्याला विचारलं आहे जर 20% प्रॉफिट कमवायचा असेल तर कितीला विकावं लागेल? म्हणजे पुन्हा 100 खरेदीवर आपल्याला 20% प्रॉफिट कमवायचा आहे, म्हणजे खरेदीवर 20% प्रॉफिट कमवायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मांडणी केली आपण. तर सिम्प्लिफाय करू. 450 80
120 हे इथे कट झाले. काटा बघा मित्रांनो, इथे 4 भाग जाऊ शकतो. 40 केलं तर 2 4 त्रिक 12. आता 2 आपण कट करू. 2 दूने 4, 2 दूने 4, 1 उरला, 1 पुढे गेला, 2 पंचे 10, म्हणजे 225 गुणिले 3. तर हे आले 2 त्रिक 6, 600, 25 75, 675. तर हे आपलं उत्तर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए. तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे, आपल्याला दिलं आहे 450 विक्री किंमत. विकली कितीला? 20% तोटावर, म्हणजे 100 वजा 20, म्हणजे खरेदी वजा हे 20% तोटा. आणि काढायचं किती आहे? 20% नफा कमवायचा आहे, म्हणजे 100 वर 20 मिळवले, 100 अधिक 20. तर आपलं उत्तर आलं 675. म्हणजे 675ला विकली तर आपल्याला 20%, म्हणजे मित्रांनो 450चं मूल्य हे 100 वजा 20 म्हणजे 80, म्हणजे आपल्याला दिलं आहे हे आणि आपल्याला काढायचं आहे हे. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिस जर आपण नियमित केली तर आपल्याला पेन न उचलता सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कॉम्पिटिटिव्ह अभ्यास. शेअर करा वाटलंच तर तुम्हाला, आणि लाईक करा. आणि जर तुम्हाला यात काही इम्प्रूव्हमेंट, काही बदल हवे असल्यास, तुमचं मत नोंदवायचं असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो.